नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. मंडळी, आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणजे मुकेश अंबानी व नीता अंबानी. हे अंबानी परिवार नेहमी कुठल्या ना कुठल्या कारणामुळे सारखे किंवा देशभरामध्ये चर्चेत असतात. त्यात मुंबईमध्ये सर्वात महागडं घर जर कोणाचं असेल तर ते आहे अंबानी परिवाराचं. अंबानी परिवारातील गाड्या असो किंवा त्यांचे बंगले असोत किंवा त्यांचे कपडे वगैरे, या गोष्टी नेहमी चांगल्याच किंवा तरुण लोकांच्या चांगल्याच चर्चेमध्ये असतात. आता तुमच्या माझ्यासारख्याच्या मध्ये एक प्रश्न असा येतो, नेहमी येतो, तो म्हणजे की अंबानी परिवारातील जे मुलं आहेत लहान, हे कोणत्या शाळेमध्ये जातात व त्यांच्या शाळेची फीज किती असू शकते अंदाजे. तर ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत नक्की बघा. मुकेश व नीता अंबानी यांच्या मुलाचं नाव आहे आकाश अंबानी आणि आकाश अंबानी यांचा जो मुलगा आहे तो म्हणजे पृथ्वी अंबानी. तर आज आपण पृथ्वी अंबानी याच्या शाळेची फीज ही जाणून घेणार आहोत. त्यात सर्वप्रथम पृथ्वी अंबानी ज्या शाळेत शिकतो त्या शाळेचे नाव आहे मुकेश अंबानी ज्युनियर स्कूल, हे की मुंबईमध्ये स्थित आहेत. परंतु हे जे स्कूल आहेत हे अगदी सामान्य स्कूल नाहीत, तर या स्कूलला इंटरनॅशनल लेवलचा दर्जा हा प्राप्त झालेला आहे. एक आंतरराष्ट्रीय लेवलचा दर्जा याला मिळालेला आहे. तसेच एक रिपोर्टनुसार हे जे स्कूल आहेत हे धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलचाच एक भाग आहेत असं देखील म्हटले जाते. त्यात आता राहिला विषय या शाळेच्या फीजचा. तर या शाळेची जी फीज आहे ही वार्षिकली जवळजवळ 20 ते 40 लाख रुपये एवढी भरावी लागते. एवढी या शाळेची फीज आहे. या शाळेचे दोन मोठे कॅम्पस आहेत. एक कॅम्पस जो आहे तो जिओ सेंटरला आहे मुंबईमध्ये आणि दुसरा जो आहे तो बांद्र्याला आहे, अशी माहिती रिपोर्टनुसार मिळालेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या शाळेमध्ये मिडल इयर्स प्रोग्राम तसेच प्रायमरी इयर्स प्रोग्राम दोन्ही इथे शिकवले जातात. आणि अशी पण माहिती मिळाली आहे की या शाळेमध्ये जवळजवळ सर्व जे मुंबईतले अब्जाधीश लोक आहेत, करोडपती लोक आहेत, या सर्व लोकांची मुले या शाळेत शिकवली जातात अशी देखील माहिती मिळालेली आहे. त्यामुळे यांची जी इयरली फीज आहे त्यामध्ये आपल्याकडील ग्रामीण किंवा शहरी भागातील जवळजवळ पूर्ण आयुष्यभराचं शिक्षण देखील होऊ शकतं, एवढी यांची फीज आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही. तर तुम्हाला काय वाटतं या सर्व गोष्टींबद्दल? एवढी सर्व फी आहेत किंवा या सगळ्या गोष्टी आहेत, आपलं मत काय आहे नक्की आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक पण करा, शेअर पण नक्की करा. धन्यवाद मंडळी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.